नमस्कार. मला आता सांगा, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना अशी इच्छा तर नेहमीच झाली असेल, की तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना ओळखता आल्या पाहिजे. दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय हे जाणवलं पाहिजे. तर याला आपण एक सुपर पॉवर म्हणूयात, जी बऱ्याच माणसांमध्ये आहे. त्याला म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? तर स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावना ओळखणं, त्या भावनांच्या मागचं कारण समजून घेणं आणि त्या भावनांचा योग्य प्रकारे निचरा करणं आणि त्या भावना योग्यरित्या व्यक्त होणं. तर याला म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स. तर हे आपण लक्षात ठेवूयात एका निमोनिक्सने, जे आहे रुलर. RULER. R फॉर रिकग्नाइज द फिलिंग, U फॉर अंडरस्टँड द फिलिंग, L for label the feeling appropriately, E for express the feeling appropriately, and last R is regulate the feeling effectively. आता आपण हे एक एक समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं आहे रिकग्नाइज द फिलिंग, म्हणजे आपल्या भावना ओळखणं. आपल्याला काय वाटत आहे, आपल्या शरीरात कुठे काही सेन्सेशन होत आहेत का, आपला मूड चेंज झाला आहे का, किंवा समोरच्याचा मूड चेंज झाला आहे का, त्याच्या बोलण्याची पद्धत बदलली आहे का, चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आहेत का, आवाजातला टोन बदलला आहे का, या सगळ्या गोष्टींवरून ओळखणं की भावना कुठली आहे. दुसरं अंडरस्टँड द फिलिंग. अंडरस्टँड द फिलिंग म्हणजे ती भावना का आहे, त्याचं कारण काय आहे. जसं की जर कुणाला राग आला तर कदाचित असं होऊ शकतं की त्याची बाउंड्री क्रॉस झाली आहे किंवा त्याच्यासोबत काहीतरी अन्याय झाला आहे. जर कुणाला खूप जास्त दुःख वाटत असेल तर असं असू शकतं की त्याचा एखाद्या सिच्युएशनकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. तर प्रत्येक भावनेच्या मागचं काहीतरी कारण आहे, तर ते कारण समजून घेणं. नंतर आहे लेबल द फिलिंग्स ॲप्रोप्रिएटली. योग्य प्रकारे भावनेला नाव देणं. आता हे का गरजेचं आहे? भीती आणि अँझायटी, म्हणजे फिअर आणि अँझायटी, हे दोन्ही शब्द जवळपास आपल्याला सारखेच वाटतात, पण त्या दोघांमध्ये फरक आहे. जसं की जर कुणाला खूप जास्त भीती वाटत आहे तर कदाचित ती भीती काहीतरी अस्तित्वात असणाऱ्या धोक्यापासून असू शकते, आणि तिथेच जी अँझायटी आहे, चिंता आहे, ती कदाचित जी गोष्ट झाली नाही आहे किंवा जी गोष्ट होणार आहे तर ती तेवढ्याच प्रमाणात होईल याची काहीच गॅरंटी नसतानाही त्याच्याबद्दल चिंता वाटणं. तर यातला फरक आपल्याला समजला पाहिजे आणि त्याला योग्य प्रकारे आपण आपल्या भावनांना लेबल केलं पाहिजे. आता अजून एक तुम्ही फरक सांगू शकाल की हॅपीनेस आणि कंटेनमेंट याच्यामध्ये काय फरक आहे. इथे आपल्याला हॅपीनेस म्हणजे आनंदी आणि कंटेनमेंट म्हणजे समाधानी. तर आता या दोघांना आपल्याला योग्य प्रकारे लेबल का करण्याची गरज आहे, कारण की त्या दोघांचा अर्थ वेगळा आहे आणि त्या दोघांना मॅनेज करण्याची जी स्ट्रॅटेजी वापरावी लागेल तीही कदाचित वेगळी वापरावी लागेल. म्हणजे बघा, आनंदी कधी होऊ की एखादी गोष्ट आपण ठरवली आहे किंवा आपल्याला जी हवी आहे ती पूर्ण झाल्यावरती आनंदी होऊ शकतो, आणि समाधानी कशाला की जे सध्या जसं आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे. तर हा असा दोन्ही भावनांचा फरक आहे. आता आपलं तिसरं झालं लेबल द फिलिंग्स ॲप्रोप्रिएटली. त्याच्यानंतर चौथा आहे एक्सप्रेस द फिलिंग ॲप्रोप्रिएटली. आता भावना योग्यरित्या एक्सप्रेस होणं पण गरजेचं आहे. म्हणजे जर कुणाला खूप जास्त राग आला तर आपल्याला तोडफोड करून चालणार नाही. तसंच जर दुःखी वाटत आहे तर आपल्याला दुःख झालंय तेही सांगता आलं पाहिजे. तर व्यक्त होण्याच्या पद्धती आपण निवडू शकतो किंवा योग्य प्रकारे आपण व्यक्त होऊ शकतो. शेवटचं आहे रेग्युलेट द इमोशन्स इफेक्टिव्हली. म्हणजे भावनांचा योग्य प्रकारे निचरा करणं. ते कसं करू शकतो? तर जसं की आपण पहिल्या 4 गोष्टींमध्ये बघितलं, भावना आपल्याला ओळखता आली पाहिजे. ओळखताना आपल्या बॉडीमध्ये काय होत आहे. जर आपल्याला राग आला तर आपलं कदाचित डोकं गरम होतं, भीती वाटली तर आपल्याला धडधडायला होतं. प्रत्येक भावना आपल्या शरीरामध्ये कुठेतरी दिसत असते, तर त्याला आपण लोकेट करता आलं, कुठे होत आहे शरीरामध्ये आपल्याला सेन्सेशन ते जाणवले पाहिजे, त्याला नाव देता आलं पाहिजे, आणि जी आपली नर्वस सिस्टीम जी आहे तिला आपल्याला शांत करता आलं पाहिजे. हे रेग्युलेट आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो, तर ज्याला आपण ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणतात किंवा बॉक्स ब्रिदिंग म्हणतात, म्हणजे लंबा श्वास घेणं आणि लंबा श्वास सोडणं. या छोट्याशा प्रक्रियेने आपला जो ब्रेन आहे तो स्विच व्हायला मदत होते
की जिथे आपण सिम्पथेटिक नर्वस सिस्टीममधून पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जी की काम रिलॅक्स स्टेट आहे बॉडीची त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. तर हे झालं 5 इमोशन्स. आता मला सांगा, जेव्हाही तुम्हाला कुठल्या भावना येतील तर आपल्याला त्याला कशा प्रकारे आपण बघू शकतो त्याच्याकडे, तर त्याला म्हणतात मूड मीटर किंवा इमोशन्स मॅपिंग म्हणूयात आपण त्याला. जसं की आपण सगळ्यांनीच लहानपणी ग्राफ्स काढलेले आहेत जे की एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल आणि वाय ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल. तर हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती आपण लिहूयात प्लेझेंटनेस आणि वाय ॲक्सिसवरती लिहूयात एनर्जी. म्हणजे आपले एका पेजचे 4 कॉलम होत आहेत. जो की राईटचा अप्पर कॉलम आहे तिथे आहे हाय लेवल ऑफ एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह प्लेझेंटनेस. तर त्याला आपण येलो कलर करूयात. त्याच्यानंतरचा राईटचा खालचा जो भाग आहे त्याला आपण ग्रीन म्हणूयात की जिथे प्लेझेंटनेस पॉझिटिव्ह आहे पण एनर्जी लो आहे. आणि लेफ्ट साईडचा जो आहे अप्पर पार्ट तर त्याला आपण रेड कलर देऊयात ज्याच्यामध्ये एनर्जी हाय आहे आणि प्लेझेंटनेस जो आहे तो मायनसमध्ये आहे. आणि लेफ्ट साईडचा खालचा भाग जो आहे त्याला आपण ब्लू कलर देऊयात ज्याच्यामध्ये एनर्जी पण कमी आहे, एनर्जी पण निगेटिव्हमध्ये आहे आणि प्लेझेंटनेस पण निगेटिव्हमध्ये आहे. तर आता आपण एका बॉक्सला 4 कलर दिले. त्यात येलो म्हणजे हाय एनर्जी, हाय प्लेझेंटनेस. तर तिथे आपण भावना ठेवूयात हॅपीनेस, एक्सायटेड, ऑप्टिमिस्टिक. जिथे खूप आनंदी वाटत आहे, जिथे खूप जास्त आशा वाटत आहे तसा भावनांना आपण येलो कलर देऊयात. त्याच्या खाली जिथे प्लेझेंटनेस पॉझिटिव्ह आहे पण एनर्जी कमी आहे त्याला आपण काम, रिलॅक्स अशा भावनांना तिथे आपण ठेवूयात. आणि डाव्या साईडचं जे खालचा भाग आहे ब्लू कलर तर तिथे आपण भावना ठेवूयात की थोडंसं डाऊन वाटत आहे, सॅड वाटत आहे, होपलेस वाटत आहे. आणि जे रेड कलर आहे तिथे आपण ठेवूयात अँझायटी, अँगर, जिथे एनर्जी पण जास्त आहे पण प्लेझेंटनेस कमी आहे. तर असं आपण आपल्याला जीही भावना येईल तर ॲटलिस्ट आपण त्याला ही लहान मुलांना आपण शिकू शकतो की ॲटलिस्ट त्याला आपण कलर देणं तरी म्हणजे एक्झॅक्ट नाव जरी नाही समजलं तरी आपण त्याला कलर कोडिंग करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या भावना ओळखायला हळूहळू शिकूयात. आता इमोशनल इंटेलिजन्स गरजेचं काय आहे किंवा भावनांचं आपण जे सगळं आता हे मॅपिंग करत आहोत त्याच्या मागचा उद्देश काय आपला, तर आपल्याला आपल्या भावना चांगल्यारीत्या समजल्या पाहिजेत, दुसऱ्यांच्या भावना समजल्या पाहिजेत आणि आपल्याला आपल्या भावना रेग्युलेट करता आल्या पाहिजेत. तर आता याच्या मागचं याच्याबद्दल काही सगळ्यांचे ज्या समज असतो की जसं की असा समज आहे हॅपी म्हटलं की चांगली फिलिंग आहे आणि सॅड म्हटलं तर वाईट फिलिंग आहे. पण कुठलीच भावना चांगली किंवा वाईट नाही आहे. प्रत्येक भावनाचा आपला आपला त्याच्या मागचा एक पर्पज आहे. जसं की आता आपण एम्पथी नावाच्या भावनेबद्दल विचार करू. एम्पथी म्हणजे समानुभूती. तर ती सहसा येते ब्लू कोडिंगमध्ये जिथे आपल्याला प्लेझेंट पण वाटत नाही आहे आणि आपल्याला एनर्जी पण कमी आहे. पण एम्पथी ही किती गरजेची आहे दुसऱ्यांचं दुःख समजून घेण्यासाठी. आणि आता ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचं दुःख ऐकतो आहोत, समजून घेत आहोत त्यावेळेस आपली एनर्जी हाय असणारच नाही किंवा आपल्याला त्यावेळेस आनंदी वाटणारच नाही. पण एम्पथी ही भावना खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक भावनेचं आपलं आपलं महत्त्व आहे. अजून भावनांबद्दल 2 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. एक की आपण कुणाच्याच भावना फिक्स करू शकत नाही, म्हणजे त्याच्या भावना आपण ठीक करू शकत नाही. त्याच्या भावना त्याला समजल्या पाहिजेत आणि त्याच्या मागचा उद्देश आहे तो समजला पाहिजे आणि त्या भावनेतून बाहेर निघण्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी योग्य आहे ती त्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजे कुठलीच भावना दुसऱ्यांची आपण फिक्स करू शकत नाही. आणि दुसरी अजून एक गोष्ट भावनांच्या बाबतीत की कुठलीच भावना ही परमनंट नाही आहे. भावना ह्या टेम्पररी आहेत, त्या येणार आणि चालल्या जाणार. फक्त आपण त्याच्याबद्दल खूप जास्त विचार करतो म्हणून आपण जास्त काळ त्या भावनांमध्ये अडकून राहतो. तर भावना ही परमनंट स्टेट नाही आहे. तर त्या येणार जाणार, त्यांचा फक्त काय उद्देश आहे तो समजून घ्यायचा, योग्य प्रकारे त्याला व्यक्त व्हायचं आणि भावनांना ही रेग्युलेट करायचं. आजच्यासाठी एवढंच. मला वाटतं की तुम्ही सगळे हा चार्ट बनवून बघाल आणि मला मेसेज करा. थँक्यू.